जाणून घेऊयात जगातील सर्वाधिक श्रीमंत देशाविषयी। नंबर 10 स्वित्झर्लंड। स्वित्झर्लंडकडे जगासाठी काही आविष्कारे आहेत। या देशाकडे बँकिंग सेवा, विमा सेवा आणि पर्यटन सेवेसाठी हा देश महत्त्वाची सेवा बजावतो। देशाचा एकूण GDP हा $66,196 एवढा आहे। नंबर 9 कुवेत। कुवेत हा देश जगातील अतिश्रीमंत व अतिप्रगत देशापैकी एक आहे। आज कुवेत या देशाचा एकूण GDP हा $66,969 एवढा आहे। नंबर 8 संयुक्त अरब अमिराती। सर्वात श्रीमंत देशाच्या यादीत या देशाचा 8वा क्रमांक लागतो। एकेकाळी शेती, मासेमारी आणि मोत्याचा व्यापारावर या देशाची अर्थव्यवस्था चालायची। नंतर सध्या या देशाचा एकूण GDP हा $69,434 एवढा आहे। नंबर 7 नॉर्वे। अत्यंत विकसित व समृद्ध असलेला नॉर्वे हा देश दरडोई उत्पन्नामध्ये जगात 2ऱ्या क्रमांकावर आहे, तर GDPच्या बाबतीत 7व्या क्रमांकावर आहे। नॉर्वे हा जगातील 5व्या क्रमांकाचा खनिज उत्पादक देश आहे। नॉर्वेचा मानवी GDP हा $76,684 एवढा आहे। नंबर 6 आयर्लंड। आयर्लंड हा देश उत्तर युरोपातील एक देश आहे। आयर्लंड हा देश वेगवान आणि विकसित म्हणून ओळखला जातो। आयर्लंड हा देश जगातील सर्वात मोठी कॉर्पोरेट टॅक्स देश म्हणून ओळखला जातो। या देशाचा एकूण GDP हा $83,399 एवढा आहे। नंबर 5 बेर्नुई दारुसलाम। सर्वात श्रीमंत देशाच्या यादीत या देशाचा 5वा क्रमांक लागतो। संपूर्ण जगावर जेव्हा कोरोनाचे संकट ओढले होते तेव्हा या देशाचा GDP 2.4% वाढला होता। सध्या या देशाचा एकूण GDP हा $84,383 एवढा आहे। नंबर 4 सिंगापूर। सिंगापूर एक आर्थिक संपन्न आश्रयस्थान आहे जिथे भांडवली नफा आणि लाभांश करमुक्त असतात। सध्या या देशाचा एकूण GDP हा $1,03,181 एवढा आहे। नंबर 3 लक्झेंबर्ग। सर्वात श्रीमंत देशाच्या यादीत या देशाचा 3रा क्रमांक लागतो। या देशात लोकांच्या संपत्तीचा एक वाटा आहे, त्यामुळे तेथील लोकांना समान राहणीमान, समान आरोग्य व समान शिक्षण दिले जाते। सध्या या देशाचा एकूण GDP हा $1,08,950 एवढा आहे। नंबर 2 मकाओ। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका रिपोर्ट अनुसार असे म्हटले गेले आहे की लवकरच मकाओ हा जगातील सर्वाधिक श्रीमंत देश म्हणून ओळखला जाणार आहे। या देशाचा एकूण GDP हा $1,04,362 एवढा आहे। नंबर 1 कतार। जगातील सर्वात श्रीमंत देशाच्या यादीत अव्वल स्थान मिळवणाऱ्या या देशाने त्याचे स्थान कायम ठेवले आहे। कतार हा एक छोटा देश आहे ज्यात या देशाचा एकूण GDP हा $1,32,886 एवढा आहे। सर्वात श्रीमंत देशाच्या यादीत भारत देशाचा विचार करायला गेल्यास भारताचा क्रमांक हा जगात 125वा आहे व देशाचा GDP हा $8,378 एवढा आहे। जगातील सर्वात मोठी 10 शहरे। मित्रांनो, दिवस संपूर्ण जगाची लोकसंख्या ही वाढत चाललेली आहे। वाढत चाललेल्या या जागतिक लोकसंख्येमुळे जगातील बरीच मोठी शहरे गजबजून गेलेली आहे। अशातच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठी 10 शहरांची यादी। नंबर 10 ओसाका। लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये ओसाका या शहराचा 10वा क्रमांक लागतो। वाणिज्य आणि उद्योगांचे केंद्र म्हणूनही या शहराची ओळख आहे। या शहरात अनेक मोठ्या जपानी कंपन्या येत असतात। ओसाका या शहराची एकूण लोकसंख्या 19.2 मिलियन म्हणजेच 1,92,00,000 इतकी आहे। नंबर 9 बीजिंग। लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये बीजिंग या शहराचा 9वा क्रमांक लागतो। मागच्या 8 दशकापासून शहर जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे। त्याचबरोबर बीजिंग या शहरामध्ये जगातील सर्वाधिक अब्जाधीश लोक राहतात। बीजिंग या शहराची एकूण लोकसंख्या 19.4 मिलियन म्हणजेच 1,94,00,000 इतकी आहे। नंबर 8 मुंबई। लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये मुंबई या शहराचा 8वा क्रमांक लागतो। मुंबई हे शहर 7 बेटांवर वसलेले आहे। हे एक ऐतिहासिक शहर आहे जे आपल्या संस्कृती आणि कलेने परिपूर्ण आहे। भारतीय चित्रपट उद्योग म्हणजेच बॉलिवूडचे घर म्हणूनही मुंबई या शहराची ओळख आहे। मुंबई या शहराची एकूण लोकसंख्या 20.1 मिलियन म्हणजेच 2,01,00,000 इतकी आहे। नंबर 7 ढाका। लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये ढाका या शहराचा 7वा क्रमांक लागतो। लोकसंख्येच्या दृष्टीने बांगलादेश हा जगातील 18वा सर्वात मोठा देश आहे। बांगलादेशमधील ढाका या शहरात असंख्य कला महोत्सव आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात। ढाका या शहराची एकूण लोकसंख्या 20.2 मिलियन म्हणजेच 2,02,00,000 पेक्षा जास्त आहे। नंबर 6 कैरो। लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये कैरो या शहराचा 6वा क्रमांक लागतो, जे इजिप्त या देशाची राजधानी म्हणून ओळखले जाते।
ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण वास्तुकला व प्राचीन आश्चर्यांचे घर म्हणूनही कैरो या शहराला ओळखले जाते. कैरो या शहराची एकूण लोकसंख्या 20.4 मिलियन म्हणजेच 2,04,00,000पेक्षा जास्त आहे. नंबर 5. मेक्सिको सिटी. लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये मेक्सिको सिटी या शहराचा 5वा क्रमांक लागतो. मेक्सिको सिटी ही मेक्सिको या देशाची राजधानी आहे आणि लोकप्रिय पर्यटन क्षेत्र आहे. असे म्हटले जाते की जर मेक्सिको सिटी हा एक स्वतंत्र देश असता तर तो दक्षिण अमेरिकेतील 5वा सर्वात मजबूत अर्थव्यवस्था असलेला देश असता. मेक्सिको सिटी या शहराची एकूण लोकसंख्या 21.6 मिलियन म्हणजेच 2,16,00,000पेक्षा जास्त आहे. नंबर 4. साओ पावलो. लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये साओ पावलो या शहराचा 4था क्रमांक लागतो, जे आर्थिक, व्यापारी व सांस्कृतिक घडामोडीचे केंद्र म्हणून ओळखले जाते. या शहरामध्ये पाणी पुरवठ्याची खूप मोठी समस्या आहे. साओ पावलो या शहराची एकूण लोकसंख्या 21.8 मिलियन म्हणजेच 2,18,00,000 इतकी आहे. नंबर 3. सांघाय. लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये सांघाय या शहराचा 3रा क्रमांक लागतो. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिक मॉल्स, पारंपरिक चिनी स्टोअर्स आणि फूड आउटलेट्स आहेत. हे शहर जगातील सर्वात व्यस्त शहरांपैकी एक आहे. सांघाय या शहराची एकूण लोकसंख्या 26.3 मिलियन म्हणजेच 2,63,00,000 इतकी आहे. नंबर 2. दिल्ली. लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये दिल्ली या शहराचा 2रा क्रमांक लागतो, जे भारताची राजधानी म्हणून ओळखले जाते. घराच्या दर्जाप्रमाणेच रस्ते आणि वाहतुकीचे प्रदूषण ही दिल्लीतील सर्वात मोठी समस्या बनलेली आहे. या शहरामध्ये हिंदी, पंजाबी, उर्दू आणि इंग्रजी इत्यादी भाषा बोलल्या जातात. दिल्ली या शहराची एकूण लोकसंख्या 30 मिलियन म्हणजेच 3 करोड. टोकियो. लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये टोकियो या शहराचा 1ला क्रमांक लागतो. टोकियो ही जपानची राजधानी आणि येथील सर्वात मोठे शहर आहे. त्याचबरोबर टोकियो या शहरामध्ये बरीच सुंदर आणि आकर्षक ठिकाणे आहेत, ज्यांना भेट देण्यासाठी जगभरातून अनेक लोक येत असतात. टोकियो या शहराची एकूण लोकसंख्या 37.4 मिलियन म्हणजेच 3,74,00,000 इतकी आहे. तर मित्रांनो, आज आपण लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठ्या 10 शहरांची माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला याआधी जगातील कोणकोणत्या मोठ्या शहरांबद्दल माहिती होती ते आम्हाला कमेंट करून नक्की